जय वासवी आर्य वैश्व कुलस्वामिनी माता वासवी कनक्या परमेश्वरीच्या कृपेने आपल्या नांदेड महानगरात वासवी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेडचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न। कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक 18 मे 2026 रोजी सोमवारी वेळ सायंकाळ 5 वाजताच्या सुमारास संपन्न झाली आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, उद्घाटन सोहळा गुरुवर्य एकनाथ महाराज कंधारकर, संस्थानाधिपती श्री संत साधू महाराज सेवा समिती, स्वागत अध्यक्ष माननीय श्री नंदकुमारजी गादेवार, अध्यक्ष महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, प्रमुख उपस्थिती माननीय श्री संतोषजी बिडवई, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर, माननीय श्री शाहूराजजी हिरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड, माननीय श्री दिलीप भाऊ कंदकुर्ते, माजी अध्यक्ष नांदेड मर्चंट बँक लिमिटेड नांदेड, माननीय श्री एकनाथराव मामडे, माजी अध्यक्ष तथा सल्लागार महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा, विनीत गोविंद लक्ष्मणराव बिडवई, अध्यक्ष वासवी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, सदानंद उद्धवराव मेडेवार, उपाध्यक्ष वासवी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी, सर्व संचालक मंडळी, अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते। खरं तर स्टेट बँकेचे इथं मुख्य अधिकारी, स्टेट बँकेमध्ये तर आता यांचा मला वाटते तुमचाही एनपीए बऱ्यापैकी 1%-2% वरती, यांच्या बँकेचे एका कालचे चेअरमन म्हणजे मागच्या 5-6 वर्षापूर्वीचे रजनीशजी, ते आणि मी विमानात सोबत आहे। आणि मी तर ठीक आहे, मी अर्थमंत्री होतोच, काही विषयच नाही, पण जेव्हा मी आलो तेव्हा एक गोष्ट आवर्जून मला लक्षात आली। मी त्यांना म्हणालो की तुम्ही सुद्धा आता स्पर्धा करतात, कर्ज घ्या कर्ज घ्या कर्ज घ्या, पण तुमच्या बँकेच्या माध्यमातून गोड आवाजामध्ये आपल्याला फोन येतो की तुम्हाला कर्ज पाहिजे का, 24 तासात आम्ही मंजूर करू। मलाही असाच एकदा बँकेतून फोन आला, तुम्हाला कर्ज पाहिजे का, म्हणजे हो पाहिजे। अगं किती, 11,000 कोटी पाहिजे, कारण मला राज्यासाठी पैसे पाहिजे। गमतीचा भाग सोडा, पण एका गोष्टीकडे वासवी अर्बन प्रत्यक्षात येत असताना जो प्रवास करावा लागला, त्या निमित्ताने साहेबांचे या ठिकाणी प्रास्ताविक होईल। समाजाचं आराध्य दैवत श्री वासवी माता हरिभक्त नंदनाथ महाराज यांना सर्वप्रथम मी वंदन करतो। या आजच्या वासवी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नांदेड आमचे लाडके नेते, ज्यांचं शब्दावर विचारावर आणि माणसावर सारखंच प्रेम आहे असे ते, आणि राजकीय क्षेत्रात अभावानेच आढळणारा एक प्रतिभान सुस्पष्ट विचाराचा निष्कलंक आणि विचारवंत नेता, त्याचं नाव आहे सुधीर भाऊ। म्हणलं की शब्द आपोआपच सुचतात, कारण त्यांच्यामुळं आम्हाला ऊर्जा मिळते, आणि ही ऊर्जा शब्दातून व्यक्त करण्याची आम्हाला म्हणजे परवानगी त्यांच्या, ज्यांचा शब्दकोश, विचारकोश आणि माणूसकोश हा संपन्न आहे आणि समृद्ध आहे, असा तो आमचा नेता। पदामुळे व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते हे खरं आहे, पदामुळं व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते हे खरं आहे, परंतु व्यक्तीमुळे पदाला प्रतिष्ठा मिळणं फार क्वचित घडतं। आणि या ठिकाणी अभावानच असं आढळणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सुधीर भाऊ। सुधीर भाऊ त्या पदाला प्रतिष्ठा देतातच, परंतु जेव्हा पदामुळे एखाद्या व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते त्यावेळेस पद मोठं होतं, आणि ज्या व्यक्तीमुळं त्या पदाला प्रतिष्ठा मिळते तेव्हा व्यक्ती मोठा असतो, आणि आमच्यासाठी सुधीर भाऊ खरेच मोठे आहेत। व्यासपीठावर उपस्थित हरिभक्तपरायण आपले एकनाथ महाराज, त्यांच्या या उपस्थितीमुळं आम्हाला खूप खूप आनंद झाला, त्यांचा आशीर्वाद आम्हाला नेहमीच लाभतो।
त्यानंतर आमचे तर या अर्थी त्यांचं जे आर्थिक नुकसान आई कडक वडिलांनी शिक्षा जे केलं. अक्षरशः गरीब परिस्थिती बिकट परिस्थिती असताना सुद्धा लेकराला कुठेतरी त्या भावनेनं शिकवण्याच्या हेतुअर्थी पाहिले, पण त्यांचं आर्थिक ज्या पद्धतीनं नुकसान झालं तर ते इक्वली सर बघायला गेलं तर आज 22,000 CRच्या आसपास एकंदरीत काहीतरी आकडेवारी येईल. तर तुम्ही काय सांगाल सर? नाही, काय सांगायचं, त्यांना फोडून काढलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. येस सर. असे जे नाठाळ लोक असतील, जे काही पैशासाठी मोहासाठी या व्यवस्थेला बर्बाद करणार असतील, तर त्यांना बर्बाद केलंच पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक कायदे बदलवले पाहिजे.